टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वसमत तालुक्यातील सोंडी बहिरोबा बुद्रुक गावातील दलित वस्तीमध्ये समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत मातंग समाजासाठी सभा मंडप मंजूर करण्यात आला होता। मात्र ग्रामपंचायतीने मातंग समाजाला सभा मंडपाची आवश्यकता नाही असा कथित खोटा ठराव करून हा निधी इतर विकास कामांसाठी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या कथित गैरव्यवहाराविरोधात सोपान रामराव दाढे यांनी 1 ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी भेट दिलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान सलग उपोषणामुळे दाढे यांची प्रकृती सुद्धा खालावत असल्याचं सांगितलं जात आहे। उपोषणकर्त्यांनी या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच संगनमतानं निधीचा अपहार केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी निलंबित करण्याची आणि मंजूर झालेला सभामंडप मातंग समाजासाठी मूळ ठिकाणीच उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार सोपान दाढे यांनी व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का, तसंच उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे आता संपूर्ण वसमत तालुक्याचं लक्ष लागलंय। संगनमत करून निधीचा अपहार करणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। मंजूर झालेला सभामंडप मातंग समाजातच पूर्ववत उभारण्यात यावा। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर सोपान दाढे ठाम आहेत। आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात लक्ष घालून उपोषणकर्त्यांचे प्राण वाचवणार का आणि दोषींवर कारवाई करणार का याकडे संपूर्ण वसमत तालुक्याचं लक्ष लागलंय। त्याच्यामध्ये ग्रामसेवक, उपसरपंच आणि नामदेव शिंदे हे 3 लोक माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर हे 3 लोक त्याला पूर्ण जबाबदार राहतील। माझा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मला चेकअप करण्यासाठी डॉक्टरची टीम आली होती। डॉक्टरांनी चेकअप करून सांगितलं की बाबा ताप आहे, बीपी लो आहे, शुगर कमी आहे, सलाईन वगैरे लावावं लागेल, मेडिकल घ्यावं लागेल। तर मी 3 दिवसापासून ना कुठलंही पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये आणि मी डॉक्टरांना स्पष्ट सांगितलं की बाबा मी मेडिकल कुठलंही घेणार नाही। तर डॉक्टरांनी त्यांनी स्वतः एक असा प्रस्ताव लिहिला आणि तो डॉक्टर मला असं म्हणतात की जे तुमच्यासोबत जे सहकारी लोक तुमचे बसलेले आहेत यांनी तुमच्या तब्येतीची जी जिम्मेदारी घ्यावी, जी ती जबाबदारी पूर्ण ग्रामपंचायतीची आहे, प्रशासनाची आहे। मग माझा असा प्रश्न आहे प्रशासनाला की डॉक्टर पण तुमच्यासोबत सामील आहेत का? डॉक्टर या नात्याने त्यांचं काम करतात का तुमच्या सांगण्यावरूनच असं काहीतरी करतात? ही जी जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यायला पाहिजे, प्रशासनाने घ्यायला पाहिजे, ती माझ्या समाजाच्या भोळ्याबाबत लोकांच्या माथी मारण्याच्या जाणीवपूर्वक हा एक हे आहे, कटकारस्थान आहे। माझं नाव सोपान रामराव दाढे, मूळ गावी सोंडी भैरोबा येथे आज 1 ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेला आहे। आज रोजा उपोषणाचा तिसरा दिवस आहे। उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की समाज कल्याणच्या कृती आराखड्यातून मंजूर झालेलं समाज मंदिराचं जे काम होतं हे आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता इतरत्र कुठेतरी वळवलं असं कळल्याच्या नंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला। पाठपुरावा करून पूर्णपणे डिटेल माहिती ग्रामपंचायतीला माहितीच्या अधिकारात विचारली, पण ग्रामपंचायतीने माहितीच्या अधिकारात पण आम्हाला योग्य ती माहिती दिलीच नाही। त्याच्यानंतर आम्ही परत ग्रामपंचायतीने माहिती न दिल्यामुळे आम्हाला पंचायत समितीला BDO साहेबांकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवावी लागली। माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्याच्या नंतर BDO साहेबांनी जो पत्रव्यवहार आम्हाला दिला त्याच्यामध्ये असं कळून आलं की ग्रामपंचायतीने काम बदलण्यासाठी आमच्या परस्पर आम्ही कामाला संमती देतो म्हणून असा एक ठराव बनवला। त्या ठरावामध्ये चुकीचे नावं टाकले, माझ्या कुटुंबातले 3 लोकांचे नाव टाकले, माझं टाकलं, माझ्या वडिलाचं नाव टाकलं, माझ्या मोठ्या भावाचं नाव टाकलं, माझ्या वडिलाचं नाव चुकीचं टाकलं, माझ्या मोठ्या भावाचं नाव टाकून त्याची पण फ्रॉड सही केली, कुणा केली माहिती नाही, माझी पण फ्रॉड सही आहे, माझ्या वडिलाची पण परस्पर कुणातरी सही केलेली आहे, नाव पण चुकीचं टाकलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी दुसरा एक ठराव असा बनवला की त्या ठरावामध्ये त्यांनी असं सांगितलं, मासिक सभेमध्ये त्या ठरावाला धरून मासिक सभेमध्ये एक असा ठराव पारित केला त्यांनी आणि त्या ठरावामध्ये असं सांगितलं की त्या समाजाला समाज मंदिराची आवश्यकताच नाही, या कारणास्तव आम्हाला काम बदलून द्यावं म्हणून त्यांनी ते कामाचा निधी दुसरीकडे कुठेतरी व्यतिरिक्त वळवला आणि पूर्ण समाजाची फसवणूक केली, समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली। हा एक सामाजिक द्वेष पूर्णपणे हा एक सामाजिक द्वेष आहे
जातीयवादी 100% यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल एक जातीवाद आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पीडिताचे नेते अण्णाभाऊ साठे यांचा जाणीवपूर्वक त्यांनी अवमान केलेला आहे. या प्रसंगी त्यामुळं आम्हाला नाईलाजाने उपोषणाला बसावं लागलं. माझ्या उपोषणातल्या मूळ मागण्या हेच आहेत की आज जागेवर झालेलं अतिक्रमण हटवून द्यावं. दुसरी गोष्ट आमच्या समाजमध्ये तात्काळ यांनी चालू करावं. तिसरी गोष्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केल्या प्रकारे ग्रामसेवकला निलंबित करण्यात यावं. आणि माझी चौथी मागणी अशी आहे की या आमच्या समाज मंदिराच्या पैशाच्या व्यवहारामध्ये जे कोणी गैरव्यवहार केलेला आहे, संबंधित ग्रामसेवक पूर्ण ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत यांची पूर्ण चौकशी करून यांच्यावरती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रमाणे अल्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे. जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि मुळात त्यांनी जे ठराव घेतलेत मुळात तर या ठरावावरती ग्रामसेवकचे सिग्नेचर आहेत आणि एक नामदेव शिंदे म्हणून आमच्या गावातला एक नागरिक आहे ज्याच्या की तो कुठल्याही पदावरती नाहीये, त्याच्या सह्या आहेत सरपंचाच्या ठिकाणी आणि त्या सह्या पूर्ण बोगस आहेत. तर त्या अनुषंगाने याची पूर्ण चौकशी करून जोपर्यंत या जातीवादी लोकांवरती अल्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मी इथून अद्यापही हलणार नाही. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आरोही जाधव, वसमत, हिंगोली. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.